भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यानं या स्पर्धेत रौप्य पदक मिळवलंय. या आधीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती. रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्रानं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रौप्य पदक मिळाल्यानंतर नीरज चोप्रानं आपल्या भावना व्यक्त केल्यात. सध्या पदक मिळालंय, हातात तिरंगा आहे, मला खूप आनंद होतोय. आणखी भरपूर काम करायचं बाकी आहे. बऱ्याच काळापासून मी दुखापतीचा सामना करतोय. दुखापतीमुळे जेवढ्या स्पर्धा खेळायला हव्यात तेवढ्या मी खेळू शकत नाहीये. दुखापतीमुळे मला माझ्या चुकांवर काम देखील करता येत नाहीये. या चुकांवर काम झाल्यास चांगला परिणाम दिसेल अशी भावना नीरजनं व्यक्त केली आहे. तसंच पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शदनं भाला फेकल्यानंतर मला मनातून वाटत होतं की आपण हे करू शकतो. मी आतापर्यंत 90 मीटरपर्यंत भाला फेकलेला नाहीये, पण मी हे करू शकतो असं मला अंतर्मनातून वाटत होतं. मी 89 मीटरपर्यंत भाला फेकू शकलो. माझी ही कामगिरी काही कमी नाही, पण तेच सांगतोय की खेळ अजून संपलेला नाहीये. आणखी खूप काही बाकी आहे. ज्यानं सुवर्ण पदक पटकावलंय त्यानं मेहनत केलेली आहे. त्याच्या कामगिरीचं कौतुक करावंच लागणार आहे, अशी प्रतिक्रिया देखील नीरज चोप्रानं दिली आहे. नीरज चोप्राच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं कौतुक केलंय. नीरजच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला आनंद झालाय. नीरज पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित करत राहील असंही मोदी म्हणाले. तर नीरजच्या या कामगिरीवर त्याची आई सरोज देवी यांनी देखील आनंद व्यक्त केलाय. नीरज घरी आल्यावर मी त्याला त्याच्या आवडीचं जेवण खायला देणार आहे. त्याला मिळालेल्या पदकामुळे आम्हाला फार आनंद झालाय. ज्या खेळाडूला सुवर्ण पदक मिळालंय तो देखील मला माझ्या मुलासारखा आहे, असं देखील सरोज यांनी म्हटलेलं आहे.